हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी कुठे आली आहे तर मी आलेली आहे गुलटेकडी मार्केटमध्ये। या मार्केटमध्ये भाज्या इतक्या स्वस्त मिळतात ना की त्याचा आनंद तुम्हालाही घेता यावा याच्यासाठी मी तुम्हाला भाज्यांच्या दरांसकट सगळं दाखवणार। ही गुलटेकडी मार्केट कुठे आहे? ही पुणे शहराची कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा आहे आणि हे गुलटेकडी मार्केट म्हणूनच खूप प्रसिद्ध आहे। अर्थात मी आज जे भाव दाखवीन ते काही रोज तुम्हाला तिथे मिळतील असं नाही, पण रोज काही ना काहीतरी स्वस्त छान तुम्हाला मिळतच राहणार। कधी हे स्वस्त कधी ते स्वस्त। चला बघूयात। गुलटेकडी मार्केटच्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत गेलात की सेकंड राईट घ्यायचा। सेकंड राईटच्या गल्लीमध्ये दोन्ही बाजूला ही अशी भाज्यांची आपल्याला दुकानं दिसतात। त्याच्यामध्ये हे जे खाली बसलेले लोक आहेत ना तर ते किरकोळ विक्रेते आहेत आणि हे जे वरती पायरीवरती दिसत आहेत ना तर हे सगळे आडते आहेत। या आडत्यांना प्रॉपर गाळे दिलेले, अगदी त्यांना नंबर टाकून दिलेले आहेत। म्हणजे तुमचा जर का व्यवसाय आहे, तुम्हाला 5 किलो 10 किलो अशी भाजी हवी आहे तर तुम्ही या आडत्यांच्याकडनं खरेदी करायची। ती तुम्हाला अगदी स्वस्तात मिळणार। पण आपल्या घरासाठी पाहिजे आणि आपल्याला 1 किलो 2 किलो अशी घ्यायची आहे तर इथे किरकोळ विक्रेते बसलेले आहेत। यांच्याकडे तुम्हाला 1 किलो 2 किलो अशी भाजी मिळत नाही, कमीत कमी 5-10 किलोच भाजी घ्यावी लागते। आता आपण दोन्हीकडचे रेट बघूयात काय आहेत ते। आता आपण एका गाळ्यामध्ये आलेलो आहोत आणि तो अडत्यांचा गाळा आहे। तिथे भरपूर मला वांगी दिसते, आपली भरताची असतात ना ती। आपण त्यांचा भाव जाणून घेऊ। क्या रेट है दादा इसका? 10 रुपीज है। 10 रुपीज। 10 रुपया? ओके। 10 रुपये किलो? जी जी। और ये कौन से टाइप का बैगन है? ये बैगन भरता बोलते हैं इसको। ब्लैक भरता। जी जी। भरता वाला बैगन। ओके। अच्छा, हे बघा ही वांगी केवढी मोठी मोठी आहेत, पण ही तुम्हाला कमीत कमी 5 किलो तरी घ्यावी लागते। बघा इथे केवढी सारी आहेत। ही भाजी तुम्ही फारशी बघितलेली नसेल। हिचं नाव आहे झुकिनी आणि ही फॉरेनची भाजी आहे आणि हिला ना हॉटेलमध्ये नंतर काही जे काही असे कॅफेज वगैरे असतात तिथे या भाजीला खूप डिमांड असते आणि ही महागसुद्धा असते। पण इथे या भाजीचा दर आहे फक्त 10 रुपये किलो। आता बघा या वालपापडीच्या शेंगा आहेत, भरपूर फ्रेश आहेत, पण सकाळी ना या अजून फ्रेश होत्या आणि त्यांचा भाव सकाळी होता 30 रुपये किलो, पण आता 12 वाजून गेलेले आणि मध्यम माल आणि अगदी उच्च दर्जाचा माल संपून गेलेला आहे आणि हा जो माल शिल्लक आहे ना याची किंमत आहे 10 रुपये किलो। पण खरंच व्ह्युअर्स तुम्हाला सांगते, हा जरी 10 रुपये किलोचा माल असला तरी आपण जो भाजीवाल्यांच्याकडनं माल घेतो त्याच्यापेक्षा हा कितीतरी पट छान आहे आणि फ्रेश आहे, तुम्हाला असं वाटणारच नाही। ॲब्सोल्युटली सुंदर। आता हे टमॅटो, सकाळी यांचा भाव होता 30 रुपये किलो आणि आता यांचा भाव झालेला आहे 25 रुपये किलो आणि याच्यामध्ये 80% गावठी टमॅटो। हे बघा गावठी टमॅटो अतिशय चवदार लागतात। मटार कसं आहे ते दाखवते। हा बघा हा अतिशय छान असा मटार आहे आणि याचा भाव आहे 25 रुपये किलो, पण हा तुम्हाला कमीत कमी 5 किलो घ्यावा लागतो। काही भाजीवाले दुपारनंतरच येतात आणि भरपूर माल खरेदी करतात आणि मग अक्षरशः त्यांना 5 रुपये 10 रुपये किलो अशा भावामध्ये हा माल मिळतो आणि मग त्याच्यावरती ते त्यांची किंमत लावून तो आपल्याला विकतात। अर्थात त्यांची मेहनत आहे, रिक्षाचं भाडं आहे, ते एवढे उन्हातानाचे येतात आणि 2 पैसे कमवून त्यांच्या संसाराला लावतात। त्यामुळे आपण त्यांचाही विचार करत असतो। हे आहेत अण्णा भोसले। नमस्ते साहेब।
आता समजा आम्हाला जर का फ्रेश भाजी हवी आणि ती रास्त दरात हवी आहे, म्हणजे किरकोळ नाही मोठ्या प्रमाणावरती, तर किती वाजता यायला पाहिजे? 4 वाजता अच्छा, 4 वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत आलं तर सकाळी चालेल? 10 पर्यंत चांगले माल असतात, 10च्या नंतर कमी होतात सगळे. अच्छा, मग सगळा चांगला माल संपून संपून जातो. जातो. म्हणजे होलसेल खरेदी करायची तर 4 ते 10. काय आहे, याचं गणित आहे ना ते शेअर मार्केटप्रमाणे आहे, म्हणजे चढत राहतं उतरत राहतं. आता हा माल आहे ना तो यांनी सकाळी 30 रुपये किलोनी विकलेला आहे, मग थोडा वेळ गेला आणि फ्रेश माल सगळा निघून गेला आणि मग जरा मीडियम राहिला तो त्यांनी 20ने विकला आणि आता तर काय 12 वाजून गेलेले आहेत, मग 10 रुपये किलो. या सगळ्यामध्ये ना ग्राहकाचाच फायदा आहे. तुम्हाला जर का 1-2 किलो भाजी घ्यायची आहे तर किरकोळ विक्रेते असे बाहेर बसलेले असतात. आपण यांना विचारूयात, यांच्याकडे आवळे दिसत आहेत. नमस्ते दादा, आवळे काय भाव आहे? 50 रुपये. बस 50 रुपये किलो. अरे वा. ही आहे ओली हळद आणि हिचा आजचा भाव आहे 50 रुपये किलो. दादा, मिरचीचा भाव काय आहे? 80 रुपये किलो. ओ, आज मिरचीचं मार्केट महाग आहे. हो, आवक कमी असते. आज आवक कमी आहे का? आणि काय म्हणे कोणत्या जातीची मिरची आहे? G4. ही G4 जातीची मिरची आहे. दादा, कोथिंबीर कशी? आणि पुदिना? अरे बापरे, काय सांगताय काय? हे बघा, कोथिंबीर ना चांगली भली मोठी गड्डी आहे, फक्त 5 रुपये. आणि पुदिना बघा काय मस्त आहे, फ्रेश आहे. वा वा वा, 2 रुपये गड्डी. पुदिन्याच्या 2 जुड्या घेतल्या आणि कोथिंबीरीच्या 2. आता मस्त घरी जाऊन सँडविचसाठी चटणीच बनवते. नमस्ते दादा, टमाटा कसा दिला? टमाटे 20 रुपये. 20 रुपये किलो. अरे वा, आमची चंगळ आहे. हायब्रिड टमॅटो 20 रुपये किलो. समोर मेथी दिसतीये, काय भाव आहे विचारूयात. चला. नमस्ते दादा, कशी दिली मेथी? 10 रुपयाला 2. 10 रुपयाला 2? खरं की सांग? हे बघा, या अशा 2 गड्ड्या 10 रुपयाला 2, 5 रुपयाला 1 मेथीची गड्डी. चंगळे ना माझी. दादा, हरभरा कसा दिला? 20ला 4. 20ला 4? हा, द्या बरं मला चांगला. अजात. ठीक आहे मॅडम, चांगला हरभरा, एकदम छान हरभरा आहे, ताजा हरभरा आहे. हो ना? हा. ओ माय गॉड, व्ह्युअर्स, इथे ना नुसती लूट आहे. 20 रुपयाला 4 हरभरे. मी तर घेतलेच, आता हरभऱ्याची उसळ बनवणार आहे. दादा, वाल कसा दिला? 20 रुपये. 20 रुपये किलो. व्ह्युअर्स, मी तुम्हाला अडत्यांकडचा रेट दाखवला. 10 रुपये किलो होता, पण तुम्हाला तिथे 5-6 किलो घ्यावं लागणार होतं. पण या दादांच्याकडे तुम्हाला 1 किलो सुद्धा अगदी सहज मिळणार. हे बीट कसे दिले? 20 रुपये किलो. 20. फक्त 20 रुपये किलो. हा. याच्यामध्ये जसे मोठे मोठे बीट आहेत ना, तसे लहान लहान कोळे कोळे बीट सुद्धा आहेत. हे बघा, असे छोटे छोटे पण आहे. तुम्हाला जसे पाहिजे ना तसे मिळतील. आणि हे अद्रक काय भाव आहे? 40 रुपये किलो. आलं आहे 40 रुपये किलो. हे कोणतं आलंय? साताऱ्याचं आहे ना? वाजता एकदम तिखट आहे. भेंडी बटाटे काय देऊ? बटाटा कसा दिला? तुम्हाला 10 रुपये लावतो. मला हो. असं कसं? मग बाकीची लोक आता जायचं घरी जायचं टायमिंग आहे, त्याच्यामध्ये 10 रुपये लावतो. अच्छा, म्हणून तुम्ही 10 रुपये लावताय. हो, 20 दिलाय, पण आता घरी जायचं टायमिंग आहे म्हणून 10. अरे बाबा, बघितलं व्ह्युअर्स, इथे जर का तुम्ही उशिरा आलात ना तर शेतकऱ्यांना घरी जायचं असतं, मग ते ना आपल्याला स्वस्तात माल देऊन टाकतात. म्हणून ते आता मला 10 रुपये किलो बटाटा देत आहेत. आणि भेंडी 40 रुपये. 50 ते 40. 40नी ना? हो. थोडी निवडून घेतली चालेल का? चालेल चालेल. पोळी भेंडी अगदी छान आहे, हाताला मऊ मऊ लागतीये, त्यामुळे मी काय अशी निवडत बसलेली नाहीये. एखादी जर का जून आली तर काढून टाकेन, पण ओव्हरऑलच घेणार. दादा, मला 1 किलो द्या. हो हो. मी त्यांना 1 किलो सांगितलं, मग तुम्ही म्हणाल त्यांनी 1.5 किलोचं माप का केलं? 500 ग्राम सोडलं मी. अच्छा, बघा ते म्हणतायत सुपाचं 500 ग्रॅम वजन त्यांनी सोडलं. अशा रीतीने ही भेंडी 1 किलो आहे.
आपण आता ज्या गल्लीमध्ये शिरलो होतो तिथला एक भाग संपला की एक चौक येतो, तो क्रॉस करायचा आणि सरळ त्याच रस्त्याने पुढे जायचं की दुसरा भाग येतो. तिथे तुम्हाला भाज्या अजून 5-10 रुपयांनी स्वस्त मिळतील. दादा, आवळ्याचा भाव काय आहे? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. अच्छा, म्हणजे आता दुपार झाली म्हणून तुम्ही जरा भाव कमी केलात. सकाळी काय भाव विकलात? 40-50 रुपये. 40-50 होता. अच्छा, मला 2 किलो आवळे दे ना, पण चांगले मिळतील ना? निवडून द्याल ना? दादा, लिंब कशी दिली? 100ला गोड. 100ला गोड? हां. किती आहेत त्याच्यात? पुरे इथे गोण लागते पुरे. पण काय वजन काय? 20 किलो. 20 किलोचे गोड? दाखवा बरं जरा. बापरे, माझ्याच्यानी उचलत पण नाहीये. 100 रुपयाला 20 किलो म्हणजे 5 रुपये किलो लिंब. एका किलोमध्ये किती लिंब बसतात? 20-25 किलो. 20-25 लिंब बसतात. गाजर कशी दिली रे? 10 रुपये. 10 रुपये किलो. अरे बापरे, ही किती आहेत? आहे 2 किलो. 2 किलो आहे. देऊन टाक मला. गाजर चांगली कोळी मिळालेली आहेत आणि गाजर हलवा करण्यासाठी मी यांना घेऊन टाकलेले. दादा, या लसणाचा भाव काय आहे? हे 100 रुपये 90 रुपये होईल, ते 80 रुपये. अच्छा, तो 80 नि मिळेल, हा 90 नि मिळेल. 90. आणि हे आलं काय भाव आलं आहे? हे 50 रुपये, ते 40 रुपये. अच्छा, ते कोणतं आलं? सातारी आलं, सातारी आलं आहे ना? प्युअर सातारी माहिती आहे. अरे वा, मस्त. हे 50 रुपये, हे 40 रुपये. हे सोललेल्या लसणाचं पाकिट काय भाव आहे? 120 रुपये. 120 रुपये किलो. असा सोललेला लसूणही मिळेल 120 रुपये किलोनी. फ्लॉवरचा रेट आहे 30 रुपये किलो. पण आता दुपार होत चाललेली आहे, त्यामुळे या दादांनी 1.5 किलोचा फ्लॉवरचा गड्डा मला 30 रुपयाला देऊन टाकलाय. सोललेल्या लसणीचं पाकिट यांच्याकडे 100 रुपये किलो आहे. हे बघा, आणि उत्तम क्वालिटीचं आहे. नमस्ते दादा. नमस्ते. कांदा काय भाव आहे? कांदा 8 रुपयापासून तर 18 रुपयापर्यंत. 8 ते 18. हो. आणि कमीत कमी किती द्याल आम्हाला? कमीत कमी एक पोतं घ्यायला लागेल तुम्हाला. एक पोतं कितीच आहे? 50 ते 52 किलो. 50 ते 52 किलो. पण 8 रुपयांनी पण मिळेल. 8 रुपये गुलटी. आणि लई भारी घ्यायला साईजवाले. हा. सुपर क्वालिटी घेतलं तर 17 ते 18 रुपयापर्यंत बाजार आहे. अच्छा, कांद्याचा भाव आहे 7 रुपयांपासून 12 रुपयांपर्यंत. याच्यामध्ये मीडियम आणि लहान साईजचा कांदा मिळेल. आणि 12 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत अगदी सुपर क्वालिटी तुम्हाला कांदा मिळेल. पण कमीत कमी 50 किलोचं पोतं घ्यावं लागेल. आणि बटाट्याचा भाव काय आहे? बटाट्याचे भाव सुद्धा चांगला. ज्योती बटाटा घेतला, इंदोर बटाटा, हां, तर 12 ते 15 रुपयापर्यंत आहे. आणि ते 50 किलोचं घ्यायचं हा. होतं. आणि आपलं तळेगाव बटाटा घेतला तो 8 ते 12 रुपयापर्यंत आहे. अच्छा, तळेगाव स्वस्त आहे का? तळेगाव म्हणजे ते एवढे खास नसतात, म्हणजे अच्छा. बारीक लहान मोठे कसे पण असतात. बाहेरचे इंदोर बटाटे म्हणजे सुपर एक्स्ट्रा बटाटे असतात. हो. वेफर्स टाईप सगळ्याला चालतात ते. बरोबर. तुम्ही जर का इंदोर बटाटा घेतला तर तो 12 ते 18 रुपयापर्यंत आहे. आणि जर का तुम्ही तळेगाव बटाटा घेतलात तर तो 8 ते 12 रुपयापर्यंत आहे. पण इंदोर बटाटा याला फार महत्त्व आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये. तिथे तोच वापरायला लागतो, तरच वाळवणाची क्वालिटी उच्च दर्जाची होते. अर्थातच हे आडत्यांकडचे म्हणजे गाळ्यामधले रेट आहेत. बाहेर जे किरकोळ विक्री करतात त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आणि कमी अधिक दर्जानुसार तुम्हाला कांदे बटाटे मिळू शकतात. हा बघा, हा चांगला कांदा आहे ना, हा 14 रुपये किलो आहे. पण हा घेण्यासाठी तुम्हाला 50 किलोचं पोतच घ्यावं लागेल. व्ह्युअर्स, कशी वाटली तुम्हाला भाज्यांची खरेदी? आणि हे जे गुलटेकडी मार्केट आहे ना, हे पुण्यामध्ये, आणि पुणेकरांना भाज्या खायचा प्रचंड शौक आहे. आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने आपल्याला देशोदेशीचा, कधीकधी परराज्यातनं, परगावांमधनं अनेक ठिकाणचा माल आपल्याला इथे खायला मिळतो. जसं मी तुम्हाला झुकिनी दाखवलेलीच आहे. त्यामुळे मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे खूप खूप आभार मानते. आणि पुणेकरांना त्यांनी अशा छान छान भाज्या कायम देत राहाव्यात असं सांगते. व्ह्युअर्स, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. आपण गुलटेकडी मार्केटच्या प्रवेशद्वारातून आत आलो आणि राईट साईडला शिरलो की लगेच तुम्हाला ना काही भाजीवाले, फळवाले असे खालीच बसलेले दिसतील. आणि ते तुम्हाला बोलवतात, या या आमच्याकडे घ्या. पण त्यांच्याकडनं घ्यायचं नाही, कारण त्यांचा जो माल असतो ना
तो खराब झालेला माल असतो, म्हणजे कसा टाकून दिलेला असतो, त्यातनं तो त्यांनी वेचून आणलेला असतो आणि त्यातनं ते त्याचे पैसे करत असतात. पण आपण पैसे तेवढेच देतो, पण आपल्याला खराब माल, अक्षरशः सडका माल आपल्या गळ्यात बांधला जातो.